नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम या संस्कृतच्या सुभाषिताचा अर्थ असा होतो की साक्षर हा शब्द जर आपण उलट क्रमाने वाचला तर त्याचा अर्थ राक्षसा असा होतो. खरंच आहे, जर माणूस साक्षर नसेल आणि विद्यावान नसेल तर तो बेताल वागू शकतो. साक्षरता ही विद्या अर्थीसाठी, विद्या प्राप्तीसाठी महत्त्वाची पायरी आहे. याच साक्षरतेचं महत्त्व ओळखून युनेस्कोने साक्षरता दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज 8 सप्टेंबर अर्थात युनेस्कोने सुरू केलेला विश्व साक्षरता दिन. याच दिनाचं औचित्य साधून आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. पाहूयात आजचा नेमका विषय काय आहे ते. आजचा आपला विषय आहे साक्षरतेचा सकारात्मक आलेख. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर 2 तितकेच महत्त्वाचे अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. आज आपल्या बरोबर आहेत शिक्षण तज्ञ फरीदा लांबे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. तसंच आज आपल्या बरोबर दुसरे जे अतिथी आहेत ते आहेत शाळा व्यवस्थापक मारुती केसरकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलंही खूप खूप स्वागत करते. आज साक्षरता दिन आहे आणि या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना आजच्या मान्यवरांची ओळख करून देते. फरीदा मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे शिक्षण क्षेत्रात तसंच समाजसेविका म्हणून जवळजवळ 30 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. 1994 मध्ये त्यांनी डॉक्टर माधव चव्हाण यांच्या समवेत प्रथम या NGOची स्थापना केली आणि आज त्या त्याच्या विश्वस्त आहेत. त्याचबरोबरीने जवळपास 5,000 लाख विद्यार्थ्यांना देशभरातून त्यांनी बालमजुरीच्या कामातून मुक्तता मिळवून दिले आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणलेलं आहे. निर्मला निकेतन या संस्थेच्याही त्या उपप्राचार्या होत्या. पुन्हा एकदा फरीदा मॅडम आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. तसंच आपल्यास दुसरे मान्यवर आहेत शाळा व्यवस्थापक मारुती केसरकर सर. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे रिक्षा चालक ते सोनारवाडी मुगळी विद्यालयाचे संस्थापक, संचालक, व्यवस्थापक असा दीर्घ प्रवास त्यांनी या क्षेत्रात केलाय. कोरो या संस्थेचे ते सध्या कार्यकर्ते आहेत. अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांच्या हातून घडलंय. तेव्हा मारुती सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. धन्यवाद. आजचा आपला विषय आहे साक्षरतेचा सकारात्मक आलेख. साक्षरता दिनानिमित्त तेव्हा याच अनुषंगाने आपले प्रश्न असावेत म्हणजे चर्चा अधिक रंगत जाईल. कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. फरीदा मॅडम आपल्यापासून सुरुवात करायची की साक्षरता दिन आज आपण म्हणतोय जो अनेकांना माहीत देखील नाही आणि त्याची मला वाटतं आज आपल्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ओळख होणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रात साक्षरतेची नेमकी स्थिती काय आहे किंवा त्याचा दर काय आहे, काय सांगाल? थँक्यू. आज इथे तुम्ही हा कार्यक्रम घडवून आणताय आणि आज सकाळी जेव्हा मी वर्तमानपत्र वाचत होते तर मला असं वाटलं कुठेतरी साक्षरतेबद्दल कोणतरी बोलेल किंवा काहीतरी लिहून आले असेल. पण ती फारच माझी मोठी खंत आहे की कोणीच काही त्याच्याबद्दल बोललं नाही आहे. पण तुम्ही हा कार्यक्रम घडवून आणलात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण साक्षरतेचं आता आकडेवारी म्हणतोय तर महाराष्ट्रामध्ये ॲज अ पुरोगामी राज्य फार चांगलं काम झालं आहे. 30 वर्षापूर्वी आमचं जे काम सुरुवात झालं ते साक्षरतेपासूनच सुरुवात झालं आणि कोरोचे इथे सहकारी आहेत तर सगळेच मला वाटतं ह्याच्याबद्दल सांगतील की हे काम बरेच वर्षापूर्वी सुरू झालं. आणि आत्ता जर तुम्ही आकडा आपण म्हटला तर 75% महिला ह्या साक्षर आहेत आणि पुरुषांचं जर आपण पाहिलं तर 82-83 टक्केवारी अशी आहे. हे फार आनंदी गोष्ट आहे, सकारात्मक आहे. पण त्याच्यातलं मोठं म्हणजे मला वाटतं एक काळजी आपण घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण साक्षरता म्हणतो तेव्हा काळी आपण जेव्हा साक्षरता म्हणत होतो तेव्हा आपण म्हणत होतो की सही येणे, पेपर वाचून दाखवणे ह्या गोष्टी ज्याला आपण मूलभूत म्हणतो. पण आत्ताची साक्षरतेची व्याख्या आहे आणि युनेस्को, वर्ल्ड बँक हे सगळे जे म्हणत आहेत की फक्त साक्षरता सहीपुरती नाही आहे. तरी साक्षरता खरं म्हणजे ज्याला जीवनोपयोगी शिक्षण, जीवनोपयोगी कौशल्य आणि महिला आणि पुरुष ह्यांना ह्या साक्षरतेमधून काय मिळेल ह्याची मला वाटतं व्याख्या आता बदलली आहे. आणि आपण आता बघतोच आहे की फक्त सही नाही तर आपली आत्ता ज्या महिला आहेत आणि माझी जी पुढची पिढी आहे
आणि ज्या महिलांबरोबर आत्ता आम्ही काम करतो तिथे आपण असं बघतोय की बहुतांशी महिला ह्या 8वी 9वी 10वीपर्यंत गेलेल्या आहेत, तेव्हा 4थी 5वी नाही. आणि आणखीन एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं इथे आणि त्याच्याबद्दल मी नंतर बोलीन की बरेचशा बायका किंवा महिला किंवा मुली 10वी पास होत नाही आहे आणि असेही महाराष्ट्राची स्थिती आत्ता आहे. तेव्हा जरी आपण साक्षर महाराष्ट्र म्हटलं तरी हा साक्षर महाराष्ट्र मग पुढे जाऊन निरक्षर नाही ना होणार, ह्याची मला वाटतं आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि ह्याच्याबद्दल मी नंतर बोलीनच. निश्चितच मला वाटतं हा तुम्ही कुठेतरी एक सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला दिलात की जे प्रमाण पूर्वी स्त्रियांचं अजिबातच नव्हतं, स्त्री ही फक्त चूल आणि मूल इतकीच मर्यादित होती, तीच स्त्रियात साक्षर होऊन त्याचं प्रमाण जवळजवळ 75% आलंय असं आपण म्हणालात. ही गोष्ट खरंच चांगली आहे, जमेची बाजू आहे. पण त्याचबरोबर फरीदा मॅडमना अजूनही काही बोलायचं आहे तर ते आपण नंतर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता मी येते मारुती सरांकडे. मारुती सर, आपल्याला विचारायचं आहे की असं गाव, असं खेडेगाव की जिकडच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत, 7वी पर्यंतचं शिक्षण आहे, अशा ठिकाणी आपण शाळा सुरू केलीत, समाजातला एक प्रतिनिधी उभा राहिला, तर हे कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? काय पार्श्वभूमी होती यामागे? खरं पाहता शिक्षण क्षेत्रामध्ये जाणं हा काय माझा मूळ पेशा नव्हता, कारण मी एक रिक्षा चालक आणि कोरो संस्थेच्या माध्यमात येऊन समाजकार्यात काही समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो या अनुषंगानं मी ज्यावेळेला काही विविध कार्यक्रमामध्ये भाग घेत होतो त्यावेळेलाच 2011 साली आमच्या सोनारगाडी मुगळी या गावामध्ये आपले मित्र श्रीकांत नाईक मुलांच्या मुले शिक्षणासाठी किंवा त्यांच्यासाठी वाचनालय सुरू करावं या उद्देशानं आम्ही तिथे एक वाचनालयाची स्थापना केली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमातून छोटे मोठे मुलांच्यासाठी शिक्षणावरती मुलं ड्रॉपआउट का होतात, मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, मुलांना जाण्यासाठी बसची सुविधा करावी, कारण तिथून 7वीपर्यंत ही जिल्हा परिषद शाळा होती. त्याच्या पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुलांना 6 ते 8 किलोमीटर जावं लागत होतं. त्याच्यामध्ये खास करून मुलं काही करून जात होती, प्रमाण कमी होतं, परंतु मुली या 7वीपर्यंतच शिकत होत्या. त्याच्यामुळं मुलींचं ड्रॉपआउट प्रमाणही जास्त होतं. ह्या सगळा ज्यावेळेला आम्ही विचार करत होतो की या मुलांसाठी काय करायचं आणि हे काम करत असताना फक्त त्यांच्याबरोबर संवाद करणं, त्यांचा ड्रॉपआउट का होतात पालकांशी बोलणं, हे करत असताना ते वाटत होते की कुठंतरी कृतीच्या लेवलवर आपण काहीतरी करायला हवं. आणि 2011 पासून हा जो प्रवास चालू होता मुलांच्याबरोबर, पालकांच्याबरोबर, स्थानिक शिक्षण व्यवस्थेबरोबर आणि एकूणच जी लोक ह्याला घेऊन काम करणार त्यांच्यासोबत संवाद चालू होता आणि आम्हाला वाटलं की आता कृतीच्या लेवलवर म्हणजे तिथं स्थानिक लेवलला शाळा व्हायला हवी. शाळा मला वाटतं सर हे निश्चितच प्रेरणादायी कार्य आहे, कारण शाळा होणं हे आपण म्हणतो पण ते कृतीत उतरवणं हे कठीण आहे. आपल्याकडून याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे. फक्त एक कार्यक्रमात फोन येतोय. अर्जुन मातवंडकर आपल्याला प्रश्न विचारतायत बेळगावहून. नमस्कार अर्जुन सर. हा नमस्कार, मी बेळगाव जिल्हा बोला, बेळगावहून बोलतोय. विचारा आपला प्रश्न. हा, मी मूळचा हालचाल खानापूर तालुका जिल्हा बेळगाव येथून बोलतोय. बरं बरं, प्रश्न विचारा. आपण जो आजचा जो कार्यक्रम आहे खूप चांगला पण ठेवलेला आहे आणि तुमचे आभार मानतो. परत त्या मॅडम आहेत कुठल्या आपल्या फरीदा मॅडम, त्यांनी पण आहे तुमचे साथी, मारुती त्यांनी खूप चांगला असा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यासाठी आभार मानण्यासाठी मी फोन केला. नक्कीच नक्कीच. थँक्यू. धन्यवाद. कुठेतरी प्रेक्षकांचा असा एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो म्हणूनच आम्हाला एक प्रेरणा मिळते. निश्चितच आपला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. मला वाटतं त्यांनी खरंच पुन्हा एकदा आभार मानण्यासाठीच केवळ फोन केला आणि पोचपावती आम्हाला दिल्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. फरीदा मॅडम, आपल्याकडे येते की ज्या पद्धतीने मारुती सरांनी हे गळतीचं प्रमाण बघून शाळा सुरू करायचा निर्णय घेतला, तर मला असं विचारायचं आहे की आत्ताची नेमकी शिक्षणाची जी स्थिती आहे ती काय आहे आणि गळतीचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रात कसं आहे, काय सांगाल याविषयी? आत्ता जे म्हणजे केसरकर सर म्हणाले तर ही जी परिस्थिती आहे ही जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर परत एकदा महाराष्ट्रामध्ये जे नामांकन झालं आहे मुलांचं ते ऑलमोस्ट 96% आहे आणि हे संबंध देशात पण नामांकन तेवढं झालेलं आहे.
ह्याच्याबद्दल कोणाचंच काही दुमत नाही आहे. पण जेव्हा आपण गळती म्हणतो किंवा जेव्हा आपण म्हणतो की काही मुलांची नावं सापडत नाही, तर तो एक जो भाग आहे तो अजूनही मला वाटतं त्याच्यात बरेचसे प्रश्न आहेत आणि त्याच्यात फार जास्त बारकावे आहेत आणि म्हणून मी थोडंसं त्याच्यावर विस्तृत बोलीन. एक की आमचा असा अनुभव आहे, आमचे जे रिपोर्ट्स आहेत, असर नावाचं जे आमचा जो मोठा रिपोर्ट येतो दरवर्षी, त्यात आमचं असं एक निरीक्षण असं आहे की जरी नामांकन झालेलं आहे तरी एका दिवशी समजा तुम्ही शाळेत गेलात आणि तिथे जर उपस्थिती पाहिलीत तर एक 65% उपस्थिती असते. म्हणजे प्रत्येक वर्गात जर 51 मुलं असली तर त्याच्यातली 40 मुलं असतात किंवा 35 मुलं असतात, बाकीची मुलं नसतात. तर ती मुलं कुठे आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरं, ह्याच्यातली काही मुलं सतत गैरहजर असतात किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेग्युलरली इरेग्युलर म्हणतो. आणि ती सतत गैरहजेरीचं जी कारणं आहेत ती वेगवेगळी आहेत, की कोणी आजारी आहे किंवा तो एक काळ असतो की जेव्हा कापणी किंवा वीजभट्टीवर मुलं असतात किंवा कधी कधी असं पण असतं की मुलांना शाळेत यायचा कलच नाही आहे किंवा काही मुलं ती जागा सोडून आणखीन कुठेतरी गेलेली आहेत. तेव्हा अशी बरीच कारणं आहेत आणि त्या कारणाबद्दल आपण सगळ्या कारणात आत्ता जाणार नाही. पण ड्रॉपआउटचं जे आत्ता जो तुम्ही जी परिस्थिती म्हणताय तर ती ड्रॉपआउट तसं पाहिलं तर 4% 5% म्हटलं जातं. पण ॲक्च्युली मुलं उपस्थित आहेत किंवा नाही हे मला वाटतं आम्ही सर्वजण आता बघतोय आणि शासनही बघते. त्याच्यात जर जमेची बाजू आत्ता आपण जर घेतली की साक्षरतेबद्दल मगाशी तुम्ही मला प्रश्न विचारलात की इथे मुलं आणि मुली शाळेत जातात काय, तर महाराष्ट्रामध्ये ती प्रगती पुष्कळ झाली आहे. मुलं आणि मुली शाळेत जात आहेत. 7वी 8वीपर्यंत जो मुलं आणि मुली शाळेत आहेत. प्रश्न इथे आता मोठा प्रश्न जो आहे आणि जो मला वाटतं तुम्ही पण माझ्याशी सहमत व्हाल की आपल्याकडे जो मूलभूत हक्क आहे शिक्षणाचा, त्याच्यात 8वीपर्यंत शिक्षण फ्री आणि कंपल्सरी आहे आणि तोपर्यंत ही मुलं 8वीत जातात. पण 9वी आणि 10वीमध्ये ज्या मुलांना जायचं आहे पुढे, त्याच्यासाठी कधी कधी महाराष्ट्रामध्ये काही गावांमधून शाळा कमी पडतात, तुकड्या कमी पडतात आणि मग ही मुलं शाळेच्या बाहेर राहतात. तर तो एक मोठा आत्ता प्रश्न आपल्या पुढे आहे आणि गंभीर समस्या आहे. दुसरं, जेव्हा आपण गळतीचं म्हणतो त्याच्याशी शिक्षणाचं जर आपण सद्यस्थिती पाहिली तर, आणि आम्ही बरेच वर्ष बोलतोय आणि कोविडमुळे तर आता जास्त झालं आहे की जी मुलं 5वीत आहेत आज, तर त्या मुलांचं जर स्तर पाहिलं, शैक्षणिक स्तर पाहिलं तर त्यांचं दुसरीचं स्तर पण नाही. म्हणजे जी 5वीत मुलं आहेत ती जनरली 3 वर्ष मागे आहेत. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी मुलं शाळेत येईन अशी जातात, शाळा आवडत नाही. काही मुलं अशी आहेत की जी बालमजदूर आहेत किंवा जे कामासाठी जात आहेत, शेतमजूर आहेत, दुकानात बसत आहेत. आणि फार मजेदार गोष्ट आहे की मी महाराष्ट्रामध्ये कुठेतरी गावात जात होते आणि बिहारमध्ये पण एका गावात गेले आणि मी विचारलं त्या मुलाला की तू शाळेत नाही आहेस, शाळेत जात नाही आहेस, तर तो मुलगा लगेच म्हणाला की दीदी मेरा नाम है स्कूल में, लेकिन अभी तक मैं पहुंचा नहीं हूँ. तर हे याच्यातून तुम्हाला समजलं असेल की कधी कधी मुलांची नावं आहेत पण ती मुलं शाळेत पोचत नाही. दुसरं, आपल्याकडे मला वाटतं शाळेच्या म्हणजे ह्या ज्या गळतीचं प्रमाण आपल्याकडे सध्या आता असं झालं आहे की 1ली आणि 2रीमध्ये मुलं फार कमी गळतात. 8वी 9वी आणि 10वीमध्ये मुलं जास्त गळतात. आणि आपण जर मुलींचं जो उच्च शिक्षण पाहिलं किंवा मुली या उच्च शिक्षणात आहेत का, कारण आज आपण साक्षरतेबद्दल बोलतोय, आम्ही असं पाहिलं आहे की काही भाग जो आहे महाराष्ट्राचा, जिथे आदिवासी पाडे आहे, जिथे मुस्लिम समाज आहे, जिथे आणखीन काही वंचित लोक राहतात, तिथे आपण साक्षरतेचं प्रमाण आणि मुलींचं उच्च शिक्षणात जाण्याचं प्रमाण फारच कमी आहे आणि अजून त्याच्यावर काम करायला पाहिजे. शेवटचा मुद्दा मला याच्याबद्दल असं बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही गळती म्हणताय म्हणून, की ही जी मुलं शाळेत जातात आणि त्यांना जर बालवाडी नसेल किंवा त्यांना जर प्री स्कूल नसेल तर ही मुलं मग 1ली आणि 2रीमध्ये टिकत नाही. आणि म्हणून आता एक चांगला उपक्रम शासनाचा गेले कित्येक वर्ष चालला आहे की मग ती मुंबई महानगरपालिका हो, ठाणा नगरपालिका हो किंवा नागपूर हो, तिथे सर्वांनी आता बालवाडी कंपल्सरी केले की जेणेकरून त्या शाळेत जर मुलं बालवाडीत आली तर ती नॅचरली किंवा स्वाभाविक दृष्टी 1लीत
येतील. तर मला वाटतं अनेक कारणं आहेत ड्रॉपआउटची, पण आत्ताची आपली जर शैक्षणिक स्थिती आपण जर पाहिली, थोडक्यात जर मी मांडलं तर, की शाळेत मुलं येत आहेत, मुलांना शाळेत येण्याची आवड आहे, पालक असं म्हणतात की आमच्या मुलांनी शिकलं पाहिजे, पण कुठेतरी आपण त्या मुलांचं जे शिक्षण आहे ते आपण ज्या स्तरावर शिकवायला पाहिजे तिथे आपलं शिक्षण होत नाही, आणि याच्याबद्दल आपण परत आणखीन एकदा चर्चा करूया. पण गळती आणि अटेंडन्स म्हणजे जी उपस्थिती आणि नामांकन, ह्या 3 गोष्टी मला वाटतं आपण एकत्र पाहिल्या पाहिजे. मला वाटतं खूप छान पद्धतीने आपण खूप लहान लहान छोटे छोटे जे मुद्दे असतात तेही सांगितलेत, की सुरुवातीपासून जर आपण व्यवस्थित पद्धतीने मुलांना साक्षरतेकडे वळवलं आणि जर चांगलं शिक्षण दिलं तर कदाचित हा स्तर लवकरात लवकर उंचावायला आणखीन मदत होईल. या विषयावर आपण अशीच चर्चा पुढेही सुरू ठेवायची, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे साक्षरतेचा सकारात्मक दृष्टिकोन. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. बोला. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकारचं सृजन शिक्षण संस्थेमध्ये मी संचालकपदी आहे जळगावला. यापूर्वी या प्रकल्पात आम्ही श्रमिक विद्यापीठ पूर्व श्रमिक म्हणत आणि आता जनशिक्षण संस्था साक्षरता वर्गे राबवलेत आणि साक्षरता पश्चात जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना स्वतःच्या पायावर आमच्या प्रकल्पाचा भाग आहे की उपेक्षित उद्दिष्ट करण्यासाठी आम्ही काम करतो. माझा प्रश्न असा आहे, निरक्षर नवसाक्षरांना त्यांचे जीवनमान समृद्ध होण्यासाठी ज्याला आपण लाईफ एनरिचमेंट एज्युकेशन म्हणतो, की विविध उपक्रम आपण राबवले पाहिजे, कुठले राबवू शकतो की ज्या योगे त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल, आत्मविश्वास वाढेल आणि सक्षमपणे ते जीवन जगू शकते. धन्यवाद. ओके. निश्चितच मला वाटतं रवींद्रजींनी आपल्याला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देण्यासाठी मी केसरकर सरांकडे येते, कारण तुम्ही जर शाळा सुरू केली आहेत तर त्याच्या मागच्या अडचणी किंवा या गोष्टी तर मी विचारणारच आहे, पण तुम्ही सुद्धा शाळेमध्ये असा काहीतरी उपक्रम सुरू केलाय सर की ज्याचा विद्यार्थ्यांना खरंच उपयोग होतोय 8वी 9वी 10वीच्या, तर तो नेमका उपक्रम काय आहे? ॲक्च्युली मला सांगायला आवडेल की आपली जी शिक्षण पद्धती आहे ती आपल्या भविष्यासाठी खूप चांगलीच आहे. त्याचसोबत मुलांना आपल्या भविष्यात येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी सामाजिक शिक्षण जे आपला विकास होण्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्याच्या संदर्भातलं शिक्षण मिळणं गरज आहे. जसं आम्ही आत्ता तिथं आपल्या शाळेमध्ये मूल्य शिक्षण प्रणाली राबवलेली आहे, जेणेकरून मुलांना आपल्या पूर्ण मूल्यांचं शिक्षण, मानवी मूल्यांचं शिक्षण त्यांच्यामध्ये मिळू शकेल, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल. दैनंदिन जीवनामध्ये जसं संविधानिक मूल्ये ही आपल्या जन्माच्या पूर्वीपासून ते मृत्यूच्या पश्चात देखील आपल्याला कामाला येतात, तसंच ती दररोज आपल्यासोबत असतात. जसं संविधान आपलं भविष्य आहे, तर ते संविधान शिकणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल हे त्यांनी खूप जवळून शिकलं पाहिजे, कारण ते मुलं भविष्यात पुढे गेल्याच्या नंतर त्यांना कुठेच अडचणी येणार नाहीत. खरं आहे, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता नुसतं संविधानातली मूल्य जपून फायदा होणार नाही, तर कदाचित शाळेमध्ये सुद्धा जर त्याची अंमलबजावणी केली गेली, जसं सरांच्या शाळेत या विषयीचे उपक्रम दिले जात आहेत, तर त्याचा निश्चितच सगळ्यांनाच फायदा होईल असं मला वाटतं. फरीदा मॅडम, आता आपल्याकडे येते आणि आपल्याला असं विचारायचं आहे की आत्ताचा जो पालक वर्ग आहे तर त्याची साक्षरतेच्या प्रवासामध्ये कशी भूमिका आहे, तर याविषयी आम्हाला काय सांगाल? आणि साधारणपणे कोविडच्या परिस्थितीमध्ये, कोविड उत्तर आणि कोविड पूर्व ह्या परिस्थितीत सुद्धा ही कशी परिस्थिती होती? मला असं वाटतं की पालक हा जो संबंध समूह आहे ह्याचा पहिल्यापासून मला वाटतं आपण महत्त्व देत आलो आहोत. आम्ही आमच्या कामात नेहमी म्हटलेलं आहे की जोपर्यंत वस्ती आणि जोपर्यंत पालक ठरवत नाही की माझ्या मुलाला बालमजुरीमध्ये नाही पाठवणार किंवा माझ्या मुलाला शिक्षण मिळायला पाहिजे, जोपर्यंत पालक तयार होत नाही तोपर्यंत बदल घडवून आपण आणू शकत नाही. आणि त्या धारणेने जेव्हा आम्ही काम केलं आणि आत्ता आमच्यासारख्या बऱ्याचशा संघटना गाव पातळीवर आणि शहरात काम करत आहेत, तर आम्हाला असं दिसलं एक तर पहिल्यांदा कोविडचा जो संबंध प्रसंग आज
आला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशात, तर त्याच्यात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आर्थिक नुकसान भरपूर झालं. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक रिक्षा चालक होते, लोक टेलर्स होते, शिंपी होते, सर्व आपापली घरं सोडून UP बिहारला गेले आणि आपण हे सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. दुसरं की ज्याला आपण म्हणतो की कौटुंबिक, ज्याला आपण म्हणतो की हिंसा किंवा सगळ्यांची कामं गेल्यामुळे एखाद्या घरात फक्त सगळं बाईवर एखादं वजन पडणं, कामाचं, घराचं, मुलांना बघणे, हा एक मोठा त्याच्यात एक परिणाम झाला कोविडमध्ये. दुसरं की शाळा बंद अचानक झाल्या आणि शाळा बंद झाल्यामुळे मुलांचं शिक्षण एकदम थांबलं. आणि आम्ही ज्या लोकांबरोबर काम करतो की आम्ही ज्या मुलांबरोबर काम करतो ती वंचित गटातली मुलं आहेत, मग ती आदिवासी भागातली असो किंवा मुंबईतल्या झोपडपट्टीमधली असेल. तर तुम्ही एक असं बघू शकता की हा जो TV आहे, हा एका घरात 10 बाय 10 रूममध्ये TV आहे आणि त्या TV वर बऱ्याचशा गोष्टी मुलांसाठी येत होत्या, ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो. पण त्याचा कितपत परिणाम झाला हा आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आणि त्या एका घरात दुसरीचं पण मुलं आहे, चौथीचं पण मुलं आहे, 6वीचं पण मुलं आहे आणि ते सगळेजणं बघतायत की माझ्यासाठी ह्याच्यात काय आहे. ही एक मला वाटतं मजेदार पण गोष्ट होती आणि कधी कधी आम्हाला फार वाईट पण वाटत होतं की ह्या मुलांचं कितपत नुकसान झालं. तेव्हा कोविडचा जो काळ आपण पाहिला तर त्याच्यात मुलांचं आणि कुटुंबाचं आर्थिक नुकसान झालं आणि त्या आर्थिक नुकसानामुळे मुलींवर परिणाम झाला. ह्याच्यातलं एक मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपण एकीकडे बघितलं आहे आणि हे तुम्हाला पण माहीत असेल की गव्हर्नमेंटच्या शाळेत, महापालिकेच्या शाळेत नामांकन वाढलं आहे कोविड नंतर. आणि या बऱ्याचशा मुली आणि मुलं जी खाजगी विना अनुदानित किंवा अनुदानित शाळेत होती, ती मुलं हळूहळू महापालिकेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत आली. आणि ती का आली? कारण त्या पालकांकडे फी देण्याचं मुश्किल होतं. त्या शाळा जर फी दिली नाही तर ऑनलाईन वर्गाला बसायचं नाही किंवा तुम्ही आता परीक्षेला बसू देणार नाही, असे बरेचसे त्रास झाले. आणि ह्याच्याबद्दल मी त्या विना अनुदानित शाळांना बिलकुल म्हणजे त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, कारण त्यांना पण ग्रांटची आणि पैशाची कमतरता लाभली ह्या काळात, पण मुलांवर त्याचा नक्कीच परिणाम झाला. मला वाटतं मॅडम आपण कोविड नंतरचे परिणाम आणि पालकांची भूमिका जाणून घेऊया. पण आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसेदार बोला. भारत सरकारने साक्षरता अभियानासाठी भरपूर स्कीम वगैरे राबवत असतात आणि त्यामध्ये सुद्धा रात्रीची शाळा म्हणा किंवा शाळेमध्ये तिथे जाऊन अंगणवाडीचे कार्यकर्ते जाऊन शिकवायचे करायचं काय काय राबवत असतात. पण काही ग्रामीण भागामध्ये जे लहान मुलं असतात ते शिकलेले नसतात आणि ते वयस्कर लोक सुद्धा शिकायला नाही म्हणतात, त्यांना काय कळत नसतंय काय नसतंय. मग ती व्यक्ती काय करतात की रात्रीची शाळा वगैरे जायचं तिथं शिकायचं म्हणजे त्यांची इच्छा असते. पण दुसरी लोक काय करतात की तुम्ही आता ह्या वेळेत कशाला शिकायला पाहिजे, ह्याचा काय उपयोग होणार आहे असं तसं म्हणत असेल. मग त्याबद्दल मॅडम मला विचारायचं आहे की त्यांनी काय मार्गदर्शन कराल की त्या लोकांना तुम्ही हे शिक्षण घेतल्यामुळे काय फरक होईल, तुम्ही काय ह्या वयात म्हणजे असं वगैरे त्यांना काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न आहे. नक्कीच याचं मॅडम उत्तर देतीलच. फक्त इथे मला केसरकर सरांना असं विचारायचं आहे की गावामध्ये सुद्धा सर या अडचणी होत्या का? कारण 7वी पर्यंतची शाळा जसं तुम्ही म्हणालात, मग 8वी 9वी 10वीची शाळा सुरू करावी असा मानस आपण का केलात आणि याच्यावर ज्या अडचणी होत्या त्यावर मात कशी केलीत? जसं फरीदा मॅडम म्हटले आहे की सुरुवात 7वी पर्यंतची मुलं होती, पण त्याच्यानंतर ड्रॉपआउटचं प्रमाण वाढत होतं. तसंच जिल्हा परिषद शाळा, आमच्या इथे जिल्हा परिषद शाळा 7वी पर्यंत होती, पण पुढील शिक्षण घ्यायचं म्हटलं तर लांबवरच्या शाळेला जायचं. त्याच्यात पालकांची मानसिकता नव्हती की मुलींना जो रस्ता आहे तो जंगलाचा रस्ता, परत वाहनांची अपुरी व्यवस्था आणि पालक आहे तो शेतकरी वर्ग आहे आणि शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शिक्षणाबद्दलची अनास्था हा एक मुख्य हेतू होता. त्याच्यामुळं देखील मुली शिकल्या पाहिजेत की असं एवढं त्यांना हे वाटत नव्हतं. 7वीच्या नंतर शिक्षण झाल्याच्या नंतर साधारणतः मुलींची घरी न ठेवता मुलींचे लग्न करून द्यावं आणि किशोरवयीन ह्याच्यामध्ये मुलींची लग्न होत होती. असा जो मुद्दा हे मोठे खूप प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळं आम्हाला वाटत होतं की 7वीच्या नंतर 8वी 9वी 10वी
हे वर्ग जर स्थानिक लेवलला चालू झाले तर तिथल्या मुलांचा जो ड्रॉपआउटचं प्रमाणही कमी होऊ शकतं. आणि त्यानुसार आम्ही लोकसहभागातून गावातल्या लोकांच्या सोबत चर्चा करून ग्रामपंचायत असेल, तिथल्या काही लोक असतील, आमच्या संस्थेचे पदाधिकारी जसं श्रीकांत नाईक आहेत, जयेंद्र नाईक आहेत, विठ्ठल ठबे अशी काय आम्ही सर्वांनी लोकांनी एकत्र बसून याच्यावर विचार केला की आपल्याला इथं जर स्थानिक लेवलला जर आपलीच गावची जर शाळा असेल तर नक्कीच त्यांचं प्रमाण वाढेल. आणि ते आता दिसतंय, प्रमाण वाढलेलं दिसतंय. मुली या जवळजवळ 100% त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हा मला त्याच्यातला बदल जाणवला. हा, नक्कीच. मला वाटतं असं जर गावागावातून काम व्हायला लागलं तर अनेक गावातल्या मुलींच्या समस्या या दूर होतील आणि त्या शिक्षणाच्या प्रवाहात यायला कुठेतरी मदत होईल. कारण मारुती सरांचं हे काम निश्चितच आपल्याला सुद्धा एक प्रेरणा देणारं आहे. आता मला परत फरीदा मॅडमकडे यायचं आहे. मगाशी आपल्याला शिवानंद सरांनी एक प्रश्न विचारला की आपल्या भारत सरकारने सुद्धा साक्षरता अभियानासंदर्भात अनेक उपक्रम राबवलेत किंवा राबवत आहेत. तर ते जर यशस्वी करायचे असतील तर नेमकं काय मार्गदर्शन आपण कराल, काय सांगाल मॅडम? मला वाटतं मी मार्गदर्शन करण्यापेक्षा माझ्या अनुभवावरूनच बोलीन. आत्ता हा जो प्रश्न फार चांगला विचारलात, कारण बरेचदा आपण जेव्हा चांगलं काम करायला घेतो तेव्हा असे काही घटक समाजात असतात की जे तुम्हाला मागे ओढायला बघतात आणि म्हणतात की काय करायचं आहे, ते शिकून तुम्हाला काय डिग्री मिळून तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का वगैरे वगैरे. आणि हे आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आमचं असं म्हणणं आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आत्ता कोविडमुळे एक प्रकारचं जे सर्वांना कळलं आहे की हा जो पालक वर्ग आहे आणि जे गावातमध्ये जी लोक राहतात आणि आपली मग ग्रामपंचायत असो, ग्रामसभा असो, ब्लॉकच्या लेवलची लोक आहेत, ह्या सर्व लोकांना आपण पहिल्यांदा ह्या कामात घेतलं पाहिजे. आणि एक प्रकारची जाणीव ज्याला आपल्याला निर्माण करावी लागते की शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आता हे जर आपल्याला जर करायचं असेल तर हे कामातून दिसतं. जेव्हा एखाद्या वस्तीमध्ये, आणि मग ते शहरात असो किंवा गावात असो, मुलं शिकत नाही आणि जेव्हा ती मुलं आम्ही जे काम करतो किंवा शासनाचं जे काम चालू आहे, शाळेत जे काम चालू आहे, त्याच्याकडून असं दिसतंय की ही मुलं ना 2 महिन्यापूर्वी शिकत नव्हती पण आता जी मुलं शिकायला लागली. मग त्याचा जो एक परिणाम असतो ना तो लोकांना कळतो की अच्छा इथे ना काम व्यवस्थित चाललं आहे आणि माझं मूल इथे शाळेत येऊ शकतं किंवा तिथे कम्युनिटीमध्ये शिकू शकतं. आणि ह्यासाठी आम्ही कोविडमध्ये 2-3 पर्याय केले. त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की जे पालकांशी निगडीत आहेत. एक आम्ही असं बघितलं की कोविडमध्ये सगळंच ठप्प होतं आणि शासनामार्फत एक फार चांगलं काम झालं की सगळ्या गावात आणि शहरांमध्ये लोकांना क्रमिक पुस्तकं पाठवली गेली आणि हे फार चांगलं काम झालं. आणि त्याच्यामुळे एक शाळा आणि पालक ह्याच्यात एक दुवा निर्माण झाला आणि तो पालकांना पण असं वाटलं की आपल्यासाठी ना शासन काहीतरी नक्की करतंय. दुसरं, आम्ही SMS, व्हॉट्सॲप मेसेजेस पालकांना पाठवायला लागलो आणि त्याच्यात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी की आपण कोविडमध्ये कसली काळजी घेतली पाहिजे, करोनामध्ये आपण काय सुरक्षितता बघितली पाहिजे, आणि त्याच्याबरोबर आम्ही अशी लहान लहान कोडी मुलांना आम्ही वेगवेगळे प्रश्न आणि मुलांना आम्ही असं थोडासा अभ्यासक्रम पाठवायला लागलो. आणि त्याच्यामुळे आम्ही शासनाबरोबर काम करायला लागलो आणि याचे बरंचसं काम उभं राहिलं. आणखीन एक फारच म्हणजे चांगली गोष्ट झाली आहे की पालक ह्या कोविडमध्ये पुढे आला आणि म्हणाला की माझ्या मुलाला मी शिकवायला तयार आहे. तर हे कसं झालं तर आपण एक महाराष्ट्र शासन म्हणून एक पहिलं पाऊल म्हणून एक GR, एक शासन निर्णय झाला आहे जिथे आपण म्हणतोय की निपुण भारत जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी योजना आहे त्याच्यात असं निपुण भारत म्हटलं आहे की बालवाडी 1ली, 2री आणि 3री हे जी ह्या वयोगटातली जे मुलं आहेत त्या मुलांबरोबर जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. तर ह्या वयोगटाबरोबर जर काम केलं पाहिजे तर शाळा आपल्या पद्धतीने काम करत आहे, शिक्षक तिथे सक्षम आहेत, पण मग जर पालक त्याच्या जोडीला उभा राहिला तर ही मुलं नक्की शाळेत येतील आणि नक्की शिकतील. तुम्हाला माहिती आहे की कोविडमध्ये 1ली, 2रीची जी मुलं होती त्यांनी शाळाच पाहिली नाही आहे आणि त्यांना जर शाळेमध्ये त्यांची पूर्वतयारी करायची असेल तर आम्ही ऑलमोस्ट मला वाटतं 3.25 किंवा 3.5 लाख असे माता पालक गट तयार केले. आणि हे मी जेव्हा आम्ही म्हणतोय
तेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्याच्यात SCRT, शाळेचे सगळे शिक्षक आणि आम्ही सर्व संघटना एकत्र करून हे माता पालक गट सुरुवात केली आणि ह्या माता पालक गटांकडे आम्ही प्रत्यक्ष गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला घरात काय करायचं आहे आणि मूल जेव्हा घरात असेल तर त्याच्याकडून कुठली कृती करून घ्यायची असतील जेणेकरून जेव्हा ही मूल शाळेत जायला लागेल त्याची पूर्वतयारी होईल. आणि मला सांगायला फार बरं वाटतं आता की हे माता पालक गट झालेले आहेत सगळ्या जिल्ह्यात, सगळ्या गावात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली की 15 ऑगस्टला बरेचसे ग्रामपंचायत आणि ग्रामसभामध्ये आपण एक प्रतिज्ञा दिली गावकऱ्यांना आणि लोकांना की आम्ही ह्या गावात सर्व मुलांना शिकवू, सर्व मुलं शाळेत येतील असं करू. आणि फक्त शाळेत येतील असं नाही, पण ज्या स्तरावर ही मुलं आहेत त्या स्तरावर आम्ही त्या मुलांचं काम करू. आणि जी मूलभूत आहे की प्रत्येक मुलाला पहिली दुसरीमध्ये वाचतं करायला पाहिजे किंवा त्याला संख्या वाचन यायला पाहिजे, हे जे मूलभूत आहे हे आपल्याला करायलाच पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यातून आम्हाला जो आता लोकसहभाग मिळाला आहे त्याच्यामुळे आमचं काम कमी झालं आहे आणि शिक्षकाला एक प्रकारचं मला वाटतं आत्मविश्वास झाला आहे की मी फक्त एकटी नाही आहे किंवा मी एकटा नाही आहे या शाळेत. माझे सगळे ग्रामस्थ आहेत ते पण माझ्या बरोबर आहेत. आणि आत्ता जे केसरकर सर सांगत आहेत ह्याच्यातून उदाहरण तुम्हाला मिळालेलंच आहे की जर आपण गावात लोकली शाळा सुरू केल्या आणि लोकांचा जर सहभाग झाला ना तर मुलं शिकतीलच. आणि मला म्हणजे ह्याच्यावर फार मला विश्वास आहे आणि हे मी सगळं माझ्या कामाच्या अनुभवावरून बोलते. आणि म्हणून जिथे बालकामगार पण मुलं होती, जिथे मुलं शाळेत येत नव्हती ती पण मुलं आता हळूहळू शाळेत यायला लागली आहेत. हा प्रवास जरासा वेळ लागेल, लगेच जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे काय म्हणतात त्याला आपल्याला लगेच प्रोग्रेस किंवा लगेच आपल्याला त्याच्यात प्रगती दिसणार नाही. पण मला वाटतं हे सगळे गट जर एकत्र आले तर नक्की मला विश्वास आहे की ह्याच्यात काम होईल. निश्चितच मला वाटतं एक निपुण प्रतिज्ञा आपण बघितली, तसंच केसरकर सरांच्या शाळेतला एक फोटोही विद्यार्थ्यांचा आपण बघितला. कुठेतरी ही प्रेरणा मिळते. आणि जसं फरीदा मॅडम म्हणाल्या की पालकांना आम्ही सांगितलं की ही कृती करून घ्या, तेव्हा कदाचित पालकही जे साक्षर नसतील तेही साक्षर झाले. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले गेले असं म्हणायला हरकत नाही. खरंच खूप छान कार्य दोघांचंही आहे. आपण त्यांच्याशी अशाच गप्पा पुढेही मारणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे साक्षरतेचा सकारात्मक दृष्टिकोन. आणि या विषयावर आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आहेत फरीदा लांबे मॅडम आणि मारुती केसरकर सर. सर, आपल्याला असं विचारायचं आहे की शाळा तर सुरू झाली, सगळे विद्यार्थी यायला लागले, पण नेमकं मधल्या काळात करोनाने सगळं जगात स्थित्यंतर घडवलं. तर मग आपल्या गावातल्या या शाळेची परिस्थिती किंवा तेव्हा शाळेचं कामकाज नेमकं कोणत्या पद्धतीने सुरू होतं आणि असा कुठला अविस्मरणीय क्षण आपल्याला वाटतो का की जो सांगावा, ज्याच्यातून पुन्हा एकदा प्रेरणा मिळेल? काय सांगाल? नक्कीच कोरोनाच्या काळामध्ये जो चंदगड हा जो भाग आहे तो नेटवर्कच्या दृष्टिकोनातून खूपच तिकडे नेटवर्कचे इश्यू आणि प्रॉब्लेम्स होते. आणि प्रत्येक पालकाकडे अँड्रॉइड पीस असणं हे काही नव्हतं, कारण ऑनलाईन पद्धती चालू होत्या. त्याच्यामुळे मुलांच्या बरोबर कनेक्ट होणं खूपच आव्हानात्मक होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये आमच्या शिक्षक वर्गांचं मी खूप म्हणजे आभारी मानेन ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत, कारण त्यांनी 2 गावातली मुलं येत होती तर ते 2 गावातली मुलं एकत्र न आणता त्यांना एक गावातली मुलं एक दिवशी बोलवून त्यांना अभ्यासक्रम आठवड्याचा देणं आणि त्यांचे गृहपाठ करून घेणं आणि मुलांच्या बरोबरचं सातत्य ठेवणं हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. आणि त्या पिरियडमध्ये देखील आम्ही त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये सातत्य ठेवू शकलो. ही एक आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. आणि सर, एखादा अविस्मरणीय क्षण असा आठवतो का की जो आम्हाला सांगावा, ज्याच्यातून प्रेरणा पुन्हा एकदा आम्हालाही मिळेल? नक्कीच, कारण आम्ही मुलांना ज्या वेळेला काही ॲक्टमधून आम्ही संविधानिक मूल्ये तुमच्या जीवनाशी कशी निगडीत आहे शिकवत असतो. काही वेळेला आम्ही ग्रामपंचायत कसा कारभार करते या संदर्भातलं देखील मुलांच्या सोबत ग्रामपंचायत उभी करणं, त्या लोक कशी त्याचा कारभार करतात ह्या संदर्भातलं ज्या वेळेला आम्ही असं काही शिक्षण आम्ही वेगळ्या लोकांच्या माध्यमातून देत असतो. ज्यावेळेला मुलांचा 10वीच्या मुलांचा ज्यावेळेला निरोप समारंभ होता त्या कार्यक्रमामध्ये खास करून मुली काही बोलत होत्या
त्यावेळेला मुली ज्या म्हणत होत्या की सर आम्ही फक्त शिक्षण घेतलं नाही तर आम्हाला समाजामध्ये कसं जगायचं आणि आमचे अधिकार काय आहेत, आमची कर्तव्य काय आहेत, हे ज्यावेळेला मुली बोलत होत्या त्यावेळेला तो आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा क्षण होता. कारण आम्ही काहीतरी मुलांना देऊ शकलो, हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता. निश्चितच सर, खरंच आहे की एक 10वीची विद्यार्थिनी हे बोलू शकते, एवढं तिच्यामध्ये सामर्थ्य आपण कदाचित शाळेतून निर्माण केलं असेल. आणि मला वाटतं अशाच पद्धतीच्या जर शाळा असतील जिथे प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना मिळतं तर कदाचित सक्षम आणि कलाकौशल्यावर आधारित व्यक्तिमत्व उभं राहायला मदत होईल आणि खऱ्या अर्थाने साक्षरतेची जी व्याख्या आहे ती सार्थकी ठरेल. आपली खरं तर यावर्षीची जी थीम आहे साक्षरता दिनाची ती आहे ट्रान्सफॉर्मिंग लिटरसी लर्निंग स्पेस. तर नेमका या थीमचा अर्थ काय आहे हे मला आता फरीदा मॅडमकडून जाणून घ्यायचं आहे. मॅडम काय सांगाल? मला असं वाटतं की ह्या थीमचा अर्थ असा आहे, म्हणजे जो मला समजता येते की आपण शाळा एके शाळा असं म्हणू शकत नाही. आपण जे शिक्षण म्हणतो ह्याला आपण शिक्षण आपल्याला कुठेही मिळू शकतं, फक्त शाळेतच मिळतं असं नाही. तेव्हा घरी मिळतं शिक्षण, आपण ज्या अनुभवातून शिकतो. आणि हे जर आपल्याला आणखीन जास्त ह्याची जर सीमा वाढवायची असेल तर मग आता जे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, डिजिटल ह्या सगळ्याच्या बाबी आल्या आहेत आणि आपले जे पालकवर्ग आहेत त्यांना निरक्षर बहुतेक फार कमी आहेत आता. पण इव्हन त्यांचं जर शिक्षण जरा कमी असलं तरी सर्वांना आता मोबाईल फोन्स वापरता येतात. आणि ऑफकोर्स असं मगाशी केसरकर सर म्हणाल्याप्रमाणे की कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे आणि कधीकधी तो फोन कोणाकडे आहे हा पण मोठा प्रश्न आहे की ॲज अ महिला माझ्याकडे आहे की तो पुरुषच घेऊन जातोय, हा मोठा प्रश्न आहे. पण आपण जर सकारात्मक पाहिलं तर हल्लीच्या महिला, आणि हे आमच्या अनुभवातून आम्ही बघितलं की मोबाईल वापरतात, मोबाईलमध्ये जे मेसेजेस येतात ते त्यांना कळत आहेत, त्यांच्यासाठी जे शिक्षणासाठी येते ते येते. बरेचशी लोक आपण सगळे जेवण भरपूर करतो, रेसिपीज आहेत, हे सगळीकडे आता जाते म्हणजे ग्रामीण भागात. तेव्हा ही जी स्पेस आहे लर्निंग, हे फक्त संख्याज्ञान आणि गणित आणि अक्षर ओळख नसता की ज्याला आपण म्हणतो जीवन उपयोगी शिक्षण आपल्याला कसं करावं, हे मला वाटतं ह्याच्यातलं एक मोठा ह्याच्यातला अविभाज्य भाग आहे. आणि मगाशी तुम्ही मला विचारलं होतं की प्रथम म्हणून किंवा आम्ही ह्याच्यातून सगळं कसं काय काम करतोय, तेव्हा आमचं जे ब्रीद वाक्य आहे की प्रत्येक मूल शाळेत, प्रत्येक मूल शिकलेलं आणि कुठलंही मूल बालमजूर होऊ नये आणि प्रत्येक मूल असं खुश असलं पाहिजे, आनंद. आणि हे काम आम्ही जे करतोय ते 3 ते 6 हा जो वयोगट आहे म्हणजे जो बालवाडीचा वयोगट आहे, 6 ते 14चा जो वयोगट आहे आणि 14+ जो वयोगट आहे, ते ह्या सगळ्या मुलांबरोबर आम्ही काम करतो. आणि आम्ही सध्या म्हणजे गेले कित्येक वर्ष वस्तीमध्ये, मग ते ग्रामीण भागात असो किंवा शहरात, आम्ही वस्तीमध्ये काम करतो, वस्तीच्या लोकांबरोबर काम करतो. सध्या गणेशोत्सव चाललेत आणि फार जोरात चाललेत कोविडच्या आता 2 वर्षानंतर. आणि आम्ही आता असा एक उपक्रम हाती घेतला ग्रामीण भागात आणि शहरात की आपण जे निपुण भारत बोलतोय, आपण जे मुलांच्या शिक्षणाचं काम बोलतोय, तर ते का नाही आपण गणपती मंडळात वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम होतात तिथे पोस्टर्स लावावे, गणपती मंडळांना सांगावं. आणि मला वाटतं त्याचा तर इतका उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे की मला फार बरं वाटलं की आपला समाज एक गणपती गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिक्षणाबद्दल बोलू लागले. आम्ही आणखीन एक कार्यक्रम म्हणजे आमचा एक उपक्रम फार मोठा चालला आहे, एक की आम्ही असं बघतोय आणि शासनाबरोबर आम्ही काम करतोय की पहिली पाऊल मगाशी मी म्हटलं तसंच 1ली, 2री, 3रीमध्ये ह्या मुलांना जर आपण स्तरनिहायक मुलांना शिकवलं तर या मुलांना पुढे उपचारात्मक शिक्षणाची गरज लागणार नाही असं आम्हाला वाटतं. म्हणजे जिथे आग लागली आहे ना ती अगोदरच विझवा, नंतर त्या आगीवर पाणी टाकायचं काम आपण करू नये असं मला वाटतं. आणि जे आपण 7वी, 8वीकडे जातोय त्याच्याऐवजी जर आपण आत्ता मूलभूत बेसिक मुलांच्या ज्या शैक्षणिक क्षमता आहेत त्याच्यावर आत्ता आपण काम केलं. आणि कोविडमुळे बरीचशी मुलं मागे आहेत, पण बरीचशी मुलं अशी पण आहेत की ज्यांना बरंचसं झूम, डिजिटल सगळं समजायला लागले, त्याच्यात ती एक उपलब्धी आहे. तर आम्हाला असं वाटतं की हा जो आपल्यावर एवढा मोठा घात किंवा एवढी मोठी आपत्ती आली, त्या आपत्तीला समोर जाऊन त्या आपत्तीचा आपण
एक संधी म्हणून त्याचा कसा वापर करू असं आम्हाला वाटतंय. आणि त्याच्यात आम्ही प्रथममध्ये आत्ता सध्या कौशल्य स्किल बेस्ड काम बरंच करतोय, जिथे युवकांना आम्ही कौशल्य देऊन त्यांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि आणखीन एक की विकलांग जी मुलं आहेत, की जी मुलं अजिबात ज्यांना कोणीच बघत नाही आहे, किंवा जी शाळेत असतील पण कधी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, किंवा वस्तीमध्ये पालकांना माहीत नाही की या मुलांचं आपण कसं यांना शिक्षण द्यायचं, हा एक गट आता आम्ही समोर आला आहे आणि आम्ही त्यांच्यावर काम करतोय. आणि बालमजुरीबद्दल मला फक्त तुम्हाला शेवटी एकच सांगायचं की तुम्ही मगाशी 5 लाख म्हणालात, ते थोडीशी त्याच्यात फेर करते की आम्ही मुंबईत एक 45,000 मुलांना मुक्त केलं होतं एक 8 वर्षापूर्वी. आणि आता बाल कामगारांचं म्हणजे प्रमाण माझ्या मते कमी आहे, थोडंसं वाढलं आहे कारण कोविडमुळे. आणि बालविवाहाचं जी मला वाटतं जे प्रमाण वाढतं आहे त्याच्याबद्दल आत्ता आमच्याकडे डेटा नाही आहे. आणि मला वाटतं एक आम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं की त्याच्याबद्दल माहिती गोळा करणे फार महत्त्वाचे आहे की ॲक्च्युली किती बालविवाह मुंबईत किंवा ग्रामीण भागात होत आहे आणि त्याच्यावर आपण रोख लावू शकतो का. आणि शेवटचा मुद्दा माझा एवढाच आहे की जर मुलांना आणि आम्ही असं म्हणतोय की पहिलं पाऊल म्हणा किंवा निपुण भारत म्हणा, जिथे जिथे आपण शासनाबरोबर काम करू शकतो आणि वस्ती पातळीवर आम्ही लोकांबरोबर काम करतो, स्पेशली ग्रामसभा आणि ग्रामपंचायत. आणि जर ह्या शिक्षणावर जर लोकांनी सहभाग वाढवला तर आम्ही प्रथम म्हणून मी असं नाही म्हणत की आम्ही एकटे करतोय, आम्ही सर्व मिळून हे काम करतोय. आणि मला आनंद वाटतोय की गेल्या 25 वर्षात बरेचसे बदल झालेले आहेत. नक्कीच मला वाटतं पुढच्याही काही वर्षात अजून बदल होतील याची कुठेतरी खात्री फरीदा मॅडमच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते. मला जाता जाता केसरकर सरांना प्रश्न विचारायचा आहे की रिक्षा चालक ते संस्थापक इतका दीर्घ प्रवास आपण अनुभवलात, तर अशाच प्रकारचे केसरकर सर तयार व्हावेत यासाठी आपण जाता जाता काय संदेश द्याल? आज साक्षरता दिनी मला एक समाजाला पण एक संदेश द्यावासा वाटतो की आपण साक्षरता ही कशा पद्धतीनं की जसे राजस्थानमधली घडलेली घटना इंद्रकुमार मेघवालच्या बाबतीत, ह्याला आपण साक्षरता म्हणू शकतो का. समाजाची साक्षरता आपण सर्वसमावेशक आणि सर्वांना समान संधीची दर्जा, आणि या संदर्भात आपण खरंच प्रत्येक घटकानं वंचित घटकानं तो घेतला पाहिजे आणि समाजानं हे प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला एवढंच वाटतंय की आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय आणि सर्वांना शिक्षण आणि वंचित घटकांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते त्यांचा हक्क आहे एवढंच मला वाटेल. आणि त्याच्याबद्दल समाजानं आणि युवकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं मला वाटतं. मला खरंच वाटतं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की आपल्याला दिलेला जो शिक्षणाचा अधिकार आहे तो अगदी शेवटपर्यंत आपण वापरला पाहिजे, ज्याच्यातून खरंच केसरकर सर तयार होतील आणि हे प्रचंड मोठी एक प्रेरणा आहे. तसंच फरीदा मॅडम आपल्यालाही मला विचारायचं आहे की आपण तरुण पिढीला किंवा सगळ्या प्रत्येक नागरिकाला साक्षरता अजूनही वाढावी, 100% व्हावी, यासाठी अगदी थोडक्यात काय संदेश द्याल? मला तेच म्हणायचं आहे की सर्वांनी पुढे या आणि साक्षरता हे आपण कोणावर उपकार करत नाही आहोत. प्रत्येक मुलाचा, प्रत्येक बाईचा, प्रत्येक मुलीचा हा हक्क आहे आणि तो हक्क त्यांना द्यायला पाहिजे. आणि ह्या समाजात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणायचे की लोकांना शिकवा, त्यांनी संघर्ष करू दे आणि मग त्याच्यात बदल घडवून आणायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की समानता जर आणायची असेल आणि जर बदल आणवायचा असेल तर शिक्षणासारखं चांगलं जे आपल्याला आपण म्हणतो की चावी जी आहे, कारण शिक्षण जर असेल तर ते तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊन जात नाही. हे शिक्षण नेहमी तुमच्याकडे असतं. आणि आपला जो हा समाज आहे आणि महाराष्ट्र राज्य जे आहे याला आपण नेहमी म्हणतो की प्रगत राज्य आहे, त्याच्यात मला वाटतं कुठलंही अशी मुलगी किंवा मूल असं असू नये की जे वंचित शिक्षणापासून राहावं. एवढीच मला सर्वांना मोठी प्रार्थना करायची आहे की सर्वांनी सतर्क राहा आणि मुलांना मुलींना शिकवण्याचा हा मला वाटतं एक ध्यास आपण घेतला पाहिजे.
नक्कीच फरीदा मॅडम, खूप छान धन्यवाद. पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं. आजचा हा विषय आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांद्वारे जरूर कळवा. आपण त्यासाठी वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com हा मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर, तसंच @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. निश्चित प्रतिक्रिया द्या आणि विषय कसा वाटला हे आम्हाला कळवा. फरीदा मॅडम, आपण वेळात वेळ काढून इथे आलात, तसंच केसरकर सर आपणही वेळात वेळ काढून इथे आलात, तेव्हा दोघांचेही संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. सह्याद्री आपले पण चॅनेलचे आम्ही आभार. पण आभारी आहोत. नक्कीच खूप छान मार्गदर्शन आपल्याकडून झालं आणि साक्षरता दिनाची एक प्रेरणा मिळाली. जाता जाता इतकंच म्हणावंसं वाटतं, विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यशस् सुख करी विद्या गुरुणाम गुरु विद्या विहीनः पशुः एव. त्यामुळे शिका, अखंडित शिकत राहा. मरेपर्यंत माणूस हा विद्यार्थीच असतो. तेव्हा साक्षरता दिनाचा हाच संदेश घेऊया. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.